येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नायलॉन मांजा विक्री वापर करणाऱ्यांवर तडीपारीचा बडगा। मकर संक्रांत हा सण अगदी तोंडावर येऊन पोहोचलाय। या दिवशी पतंग उडवण्याचा आनंद घेतात, मात्र पतंग उडवताना नायलॉन मांजाचा सर्रासपणे वापर केला जातो। त्यामुळे अनेक पक्षी जखमी होतात, तर किंबहुना लोकांच्या जीवालाही धोका होतो। या पार्श्वभूमीवर शहरात नायलॉन मांजाची विक्री, साठेबाज व वापर करताना आढळून आल्यास थेट तडीपारीची कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। तसेच पोलीस ठाणे निहाय विशेष पथक देखील तैनात करण्यात आले। पोलिसांनी काढलेल्या आदेशात शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली। सोबतच नायलॉन मांजाचा वापर करण्यावरही निर्बंध घालण्यात आले। 2020 मध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर पक्षांनाही हानी पोहोचते, वीजही खंडित होते। त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गंभीर दखल घेत मनाई आदेश लागू केलेत। तसेच आयुक्तालयाच्या हद्दीत नायलॉन मांजा, काचेची कोटिंग मांजा निर्मिती, विक्री आणि वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे। या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येऊन थेट तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे। शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचं आयुक्तांकडून सांगण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।